सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या झूम मीटिंग मध्ये मनापासून स्वागत। आवाज येतोय माझा सर्वांना? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू। नवोदय गेस प्रश्न आणि यामध्ये आतापर्यंत बरेचसे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत। आज आपण नेमकं कोणत्या घटकावर बोलणार आहोत त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे शेकडेवारी आणि नफा तोटा, ह्या दोन्हीही घटकावर आज आपल्याला गेस प्रश्न पाहायचे आहेत। त्यानंतर आपला उद्या एक घटक होईल आणि रविवारी होणारी जी राज्यस्तरीय सराव परीक्षा आहे त्याची PDF आपल्या ग्रुपवर दिली जाणार आहे। तुम्ही स्वतः त्याच्या झेरॉक्स घेऊन वेळ लावून रविवारी हा पेपर सोडवू शकतात। त्याची उत्तर सूची आपल्याला रविवारी दुपारी 1:30 वाजता जीनियस मॅथ आपलं जे YouTube चॅनल आहे त्याच YouTube चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे पेपर हा उद्या दिला जाणार आहे। उद्या सकाळी म्हणजे 11 ते 12 दरम्यान तुम्हाला पेपर ग्रुपवर पाठवला जाईल, ज्याचे आपण झेरॉक्स काढू शकतात। ठीक आहे, सर्वजण ऑनलाईन आलेले आहेत। सुरुवात करूया आपण आजचा घटक। तर आज आपण शेकडेवारी आणि नफा तोटा दोन्हीही घटकाचे गेस प्रश्न पाहणार आहोत, कारण या दोन्हीही घटकावर अतिशय सोप्या पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत। आपल्याला माहितीच तो शेकडेवारी हा घटक आपल्याला आहे म्हणजे आपल्याला शेकडा काढणे हा भाग आहे, परंतु शेकडा नफा तोटा हा भाग वगळलेला आहे। मग शेकडा नफा तोटा तर नाही, मग नफा तोट्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे महत्त्वाचं आहे किंवा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर पाहूयात शेकडेवारी आणि नफा तोटा यामध्ये परीक्षेत विचारली जाणारी महत्त्वाची प्रश्न। तर परीक्षेत विचारली जाणारी महत्त्वाची प्रश्न शेकडेवारीमध्ये या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचीत। तर जो आजचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शेकडेवारी। शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज। तर शेकडेवारी आणि पर्सेंटेज हा घटक पाहत असताना परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं, तर शेकडेवारीवर एक प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर तो प्रश्न काय आहे पहा, अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करणे किंवा शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर करणे। उदाहरणार्थ असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो, समजा 6.1/2 बरोबर टिंब पर्सेंट हा प्रश्न असेल। क्वेश्चन 6 इंटिजर 1/2 इज इक्वल टू हाऊ मेनी पर्सेंटेज, आणि याचे जे ऑप्शन असणार आहेत, ऑप्शन ए 6.25%, ऑप्शन बी 0.065%, ऑप्शन सी 650%, ऑप्शन डी 6.50%। तर यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा। तर असा इतका सिंपल क्वेश्चन असेल परीक्षेमध्ये, पण तुम्हाला तो प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा लागेल। आता तुमच्या मनामध्ये हा विचार आला असेल की इतका सिंपल क्वेश्चन आहे, मग काळजीपूर्वक कसा सोडवायचा? होय, तर काळजीपूर्वकच सोडवावा लागेल, कारण या प्रश्नामध्ये आताच बऱ्याच जणांनी वेगवेगळी उत्तरे दिलेली आहेत। त्यामुळे हा प्रश्न काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे। तर उत्तर शोधा लवकर। ओके, सर्वांचं उत्तर फायनल झालेलं आहे।
पर्याय ए बी सी डी. तर मॅक्झिमम सर्व विद्यार्थ्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. काही विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी पण दिलेला आहे, काहींनी ए पण दिलेला आहे. तर पुढे हे पर्सेंटेजचं साईन आहे. आता पर्सेंटेजचं साईन आपण कधी लावतो? जेव्हा त्याचा डिनोमिनेटर 100 असतो. किंवा तुम्हाला मी डिनोमिनेटर करण्याच्या दोन पद्धती सांगितल्या होत्या, म्हणजे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्याच्या. एक तर काय, डिनोमिनेटर 100 करा किंवा आहे त्या संख्येला 100 न मल्टिप्लाय करा. दोन्हीपैकी एक करायला तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे, यापूर्वी. तर आता हा प्रश्न सोडवत असताना 6.1/2 म्हणजे 6 इंटिजर 1/2 इज इक्वल टू 6.50 हे आपल्याला माहिती आहे. पण ह्याला जर पर्सेंटेजचं साईन लावायचं असेल तर याला 100 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 100 न मल्टिप्लाय केल्यावर हे होईल 650 आणि पुढे पर्सेंटेजचं साईन. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सोपा प्रश्न असूनही चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे आवर्जून आपण या ठिकाणी हा प्रश्न सांगितलेला आहे, आवर्जून आपण हा प्रश्न घेत आहोत. ठीक आहे, लक्षात आलं. पर्सेंटेज करायचं असेल ना तर तुम्ही डोक्यामध्ये फायनल आणि फिक्स करा की त्याचा एक तर छेद 100 करावा लागतो किंवा 100 न मल्टिप्लाय करायचं आणि पर्सेंटेजचं साईन द्यायचं. हे सगळ्यात सोपं. ठीक आहे, कधी कधी असा साधा प्रश्न येतो पहा. आता आपल्याला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन पण असा प्रश्न येऊ शकतो. समजा 250% बरोबर किती? 250% बरोबर किती? ऑप्शन 1 2500, ऑप्शन ए. ऑप्शन बी 2.50, ऑप्शन सी 0.250 आणि ऑप्शन डी 250च. तर आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, म्हणजे पर्सेंटेज जर आलाच प्रश्न परीक्षेत तर फक्त हे दोनच प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, कारण नफा तोटा तर पर्सेंटेज मध्ये नाही. किंवा मग यापेक्षा जर वेगळाच प्रश्न आला तर मग असा प्रश्न येतो की राजू 10 गुणांनी नापास झाला. राजू 10 गुणांनी नापास झाला. जर त्यास पास होण्यासाठी 40% गुण आवश्यक होते, थोडी रचना बदलूयात आपण. हाच प्रश्न घेऊयात, फक्त रचना बदलूयात थोडी. राजूला एका परीक्षेत 35% गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला. जर परीक्षेत 40% पास असेल तर परीक्षा किती गुणांची होती?
तर असा म्हणजे शेकडेवारीतच तुम्हाला विचारला जाईल हा प्रश्न. हाच प्रश्न जर आपण इंग्लिश मध्ये लिहिला तर काय लिहिता येईल? राजू गॉट 30% marks and fail by 10 mark. म्हणजे काय? राजू गॉट 35% मार्क अँड फेल बाय 10 मार्क. म्हणजे काय? राजूला 35% मिळाले परंतु तो 10 गुणांनी नापास झाला. इफ देर आर 40% required to passing, then total marks of exam is. म्हणजे काय? इफ देर आर 40% रिक्वायर्ड टू पासिंग देन टोटल मार्क ऑफ एक्झाम इज. म्हणजे काय? राजूला 35% पडले आणि तो 10 गुणांनी नापास झाला. मग किती मार्काची परीक्षा असेल? सोडवला तुम्ही प्रश्न? कधी पण हे लक्षात ठेवा की तो किती पर्सेंटने नापास झाला आणि किती गुणांनी नापास झाला एवढाच प्रश्न आपल्याला शोधता आला पाहिजे. याच्यामध्ये किती टक्क्याने नापास झाला तो आणि किती गुणांनी नापास झाला. बरोबर आहे. हे दोन प्रश्न जर तुम्हाला सोडवता आले तर तेवढे पर्सेंट म्हणजे तेवढे गुण. मग आपल्याला 100% म्हणजे किती एवढंच एक समीकरण सोडवायचं. याच्यामध्ये वेगळं काही सोडवायचं नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा हे गणित सोडवणार आहात तेव्हा मनाला एकच प्रश्न विचारायचा, तो किती टक्क्यांनी नापास झाला. बाय हाऊ मेनी पर्सेंट राजू फेल. तर 40% ला पास होतं, 35% पडले. म्हणजे पर्सेंटेजचा विचार केला तर 5% तो नापास झाला आणि मार्काचा विचार केला तर 10. म्हणजे थोडक्यात काय? 5% म्हणजेच 10 गुण. मग पेपर किती गुणाचा असतो? 100%चा. मग 100% म्हणजे किती? तोंडी सोडवू शकता तुम्ही, तोंडी अगदी. 5% म्हणजेच 10 गुण. मग 100% म्हणजे किती? 100 गुणिले 10 भागिले 5. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि हे 200 गुण. विदिन सेकंदामध्ये. त्यामुळं एकदा एखादी मेथड समजली की आपल्याला काहीच कळत नसेल ना तर आपण स्वतः तिथं प्रश्न विचारायचा, किती टक्क्यांनी पास झाला, किती टक्क्यांनी नापास झाला, किती गुणांनी नापास झाला, हाऊ मेनी मार्क्स और हाऊ मेनी पर्सेंटेज राजू फेल. आणि एवढं लिहिता आलं की संपलं, उत्तर येतं आपल्याला हे. तर पर्सेंटेजवर आपल्याला या प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत. त्याचबरोबर जर समजा काही भाव वाढले समजा पर्सेंटेज मध्ये तर तसाही प्रश्न आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात साखर 40 रुपये किलो आहे. साखरेचे भाव 10% वाढले तर साखरेचा नवीन भाव काय असेल? काय प्रश्न आहे पहा. साखर 40 रुपये किलो असून साखरेचे भाव 10% वाढले तर साखरेचा नवीन भाव काय असेल? मीन्स sugar rate 40 rupees per kg if
rate of sugar increased by 10%, then new rate of sugar is, म्हणजे काय, तर शुगरचा रेट 40 रुपीज पर केजी आहे. इफ रेट ऑफ शुगर इन्क्रीज्ड बाय 10% देन न्यू रेट ऑफ शुगर इज, म्हणजे नवीन भाव काय असेल. काय असेल मग नवीन भाव? आला सोडवता? किती आला? भाव किती वाढले हे आपण आपल्या मनाला विचारा एकदा. म्हणजे 100ला किती झाले? 100 रुपयाची साखर किती रुपये झाली असेल अंदाजे? मग 40चे किती? किती सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला वारंवार वारंवार ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. कुठलाही प्रश्न दिला की तर या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? 10% वाढले म्हणजे 100 रुपयाची साखर 110 रुपये झाली. तर 40 रुपयाची मग किती रुपये झाली असेल? बरोबर आहे. अगदी सोपे सोपे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत नाही आले तर मग मात्र तुम्ही कसं परीक्षा पास होणार आहेत? 11 चौक 44 रुपये. म्हणजे नवीन जो साखरेचा भाव किती असेल? 44 रुपीज. त्यामुळे पर्सेंटेज हा भाग डोक्यामध्ये कायम करा. पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी म्हणजेच शेकडा. फॉर 100 रुपीज 10% इन्क्रीज म्हणजे 100ची वस्तू 110 झाली. डिक्रीज म्हणजे 100ची वस्तू 90 झाली. या पद्धतीने आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. देन नेक्स्ट क्वेश्चन. एक वस्तू 10% कमी किमतीस 450 रुपयास विक्री केली तर खरेदी किंमत किती? मीन्स अ आर्टिकल sold for ₹450 with 10% less than
कॉस्ट प्राइस इज व्हॉट, म्हणजे काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी विक्री किंमत किती आहे 450 रुपये, पण केव्हा 450 रुपये झाले, 10% लेस केल्यावर. मग किती रुपये असेल खरेदी किंमत, ही 450 रुपये काय आहे हे आधी फायनल करा डोक्यामध्ये, खरेदी आहे का विक्री आहे. मग 100ची वस्तू कितीला विकली हे आधी लिहा. आता 450 कुणाच्या खाली लिहायचं हे पुन्हा फायनल करा. कारण ही विक्री आहे, सेलिंग प्राइस एसपी ही आहे कॉस्ट प्राइस. मग हे किती कसं काढणार आता, 450 गुणिले 100 भागिले 90. तर ठिकाणी हे 0 0 कॅन्सल, 9 1 9, 9 5 45 आणि 5 गुणिले 100 म्हणजे 500 रुपये. तर या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. म्हणजे कॉस्ट प्राइस जी आहे सीपी बरोबर 500. ठीक आहे. म्हणजे जर समजा आपल्याला पर्सेंटेजवर प्रश्न आले तर इतकेच प्रश्न येतात, फक्त नफा तोट्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज विचारला जाणार नाही. म्हणजे शेकडा नफा किती, शेकडा तोटा किती वगैरे असे काही प्रश्न येणार नाहीत. मग नफा तोट्यावर नेमकं काय प्रश्न येतील हे आपण पाहूयात आता. तर मला वाटतं तुम्हाला पर्सेंटेजवरचे नमुना प्रश्न लक्षात आलेले आहेत. तर जे आपण आता प्रश्न घेतलेले आहेत या प्रकारचीच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर यानंतर आपण नफा तोटा, प्रॉफिट लॉस हा भाग पाहणार आहोत. प्रॉफिट लॉस. आता प्रॉफिट लॉस मध्ये पुन्हा लक्षात घ्या आपल्याला काय शिकायचंय. प्रॉफिट लॉस मध्ये आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत कळलीच पाहिजे. ठीक आहे. आणि प्रॉफिट लॉस आपल्याला जरी पर्सेंटेज देत नसले तरी नेमकं कोण्या पद्धतीने प्रश्न येतो हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. पहा एक साधं उदाहरण. समजा 4 पेनची खरेदी किंमत 10 रुपये असून 4 पेनची खरेदी किंमत 10 रुपये असून 5 पेनची विक्री किंमत 15 रुपये आहे. 4 पेनची खरेदी किंमत 10 रुपये असून 5 पेनची विक्री किंमत 15 रुपये आहे. अशा 80 पेन विक्री करून किती रुपये नफा होईल.
सोडवा लवकर पटशिरी, मला उत्तर द्यायचं करून क्विक, सर्वांना आला पाहिजे. हाच जर प्रश्न इंग्लिश मध्ये लिहिला, CP of 4 pen is ₹10 and SP of 5 pen is ₹15 if 18 pens are sold, then its profit is. किती आलं प्रॉफिट? चला सोडवा लवकर. ओके, आलं उत्तर सर्वांना? बऱ्याच जणी आता वेगवेगळे तर्क लावलेत. असा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो आणि हा आपल्याला सोडवता आला पाहिजे. तर कसा सोडवावा लागेल हा प्रश्न? तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. 4 पेन बरोबर RS ₹10 काय आहे ही? CP. मग एक पेनची CP किती? ₹2.50. त्यानंतर SP विचार करूया आपण. 5 पेन, 5 पेनची SP किती आहे? RS ₹15. मग एक पेनची SP किती? ₹3. मग फायदा किती झाला एका पेनवर? प्रॉफिट ऑन 1 पेन 0.50. मग आपल्याकडे किती पेन आहेत? 80. मग 80 पेनचा फायदा काढायचा असल्यावर काय करावं लागेल? 80 गुणिले 0.50. करा लवकर लवकर गुणाकार. ओके, मग कसा येईल गुणाकार आता या ठिकाणी? तर 80 गुणिले 0.50. पॉईंट नाही असं समजा. 8×5 = 40 वर 2 शून्य आणि मग 2 नंतर पॉईंट, झालं उत्तर ₹40. म्हणजे जेव्हा फक्त 0 असतात किंवा फक्त पॉइंट मध्ये असतात तर संख्यांचा गुणाकार आधी करून घ्यायचा असतो आणि त्यांचे शून्य त्याच्या पुढे मांडायचे असतात.
ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या? ओके, आता मला वाटतं यासारखा सेम प्रश्न तुम्ही सोडवू शकाल. बाबर, काय अडचण आहे तुझी? बाबर, काय अडचण आहे बाळा तुझी? सर तुम्ही प्रॉफिट लॉसच्या अगोदर जे प्रश्न घेतला होता ना, पर्सेंटेज लास्ट प्रश्न, त्याच्यामध्ये ते 90 कसं मला नाही कळालं. 10% कमीचा अर्थ काय होते रे बाळा? 100 रुपयाला 10 रुपये कमी. टक्के कळतो ना तुला? मग 10% कमी म्हणजे काय? 100ला 10 रुपये कमी म्हणजे 100ची वस्तू कितीला विकावी लागेल आपल्याला? मग ते 90 इथं आले. तसं कळलं आता? यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. या प्रकारचे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करा. दोन लिंबू 1 रुपयास खरेदी केले व 4 लिंबू 3 रुपयास विक्री केले. याप्रमाणे दोनशे लिंबू विक्री केल्यास एकूण नफा किंवा तोटा किती रुपये? मीन्स आपण असं लिहू शकतो, CP ऑफ 2 लेमन इज ₹1 and SP of 4 lemon is RS 3 rupees. Such 200 lemon sell or sold, then its profit or loss is. किती आला? ओके, तर पहा 2 लेमन इज इक्वल टू 1 रुपीज. ही CP आहे. CP म्हणजे खरेदी किंमत. मग 1 लेमनची किती असेल? 50 पैसे किंवा 0.50 लिहू शकता तुम्ही. आता SP चा जर विचार केला आपण, SP म्हणजे काय? विक्री. विक्री म्हणजे काय? मग विक्रीमध्ये आपण असं लिहू शकतो, 4 लेमन इज इक्वल टू 3 रुपीज. ठीक आहे, मग 1 लेमन इज इक्वल टू 75 पैसे. ठीक आहे, मग टोटल प्रॉफिट किती झालं? प्रॉफिट इज इक्वल टू 25 पैसे. आणि असे 200 लेमन विकले असेल तर काय होईल? 25 दोन्ही 50 आणि हे 2 शून्य. कधी पण लक्षात ठेवा, 0 0 असले की डायरेक्ट गुणाकार करत जावा, पॉइंट द्या.
means RS 50 is the correct answer. तर मला वाटतं या प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकाल. आणि लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक सोडवा. प्रश्न खूप अवघड असणार नाहीत परीक्षेमध्ये, पण थोडा विचार करायला शिका. आपल्याला काय दिलंय, काय शोधायचं आहे. प्रत्येक प्रश्न वाचला की नवीन प्रश्न दिसला म्हणून घाबरून जाऊ नका अजिबात. आपण सर्व प्रकारचे प्रश्न घेतलेत, म्हणजे असं नाही की तुम्हाला कुठला प्रश्न नवीन येणार आहे. कोणताच प्रश्न नवीन येणार नाही. आणि नवीन येणारे सुद्धा प्रश्न आपण सध्या गेसमध्ये घेतोय. ठीक आहे. यानंतर आणखी एक सोपा प्रश्न असाच घेऊयात आणि मग आजची झूम मीटिंग आपण थांबवूयात. तर प्रश्न काय आहे पहा. एक वस्तू 10,000 रुपयास विक्री केल्यास 2,000 रुपये तोटा होतो. जर 2,000 रुपये नफा हवा असेल तर खरेदी किंमत किती.
सॉरी, विक्री किंमत किती ठेवावी लागेल? तर विक्री किंमत किती ठेवावी? ऑप्शन ए 8,000, ऑप्शन बी 6,000, ऑप्शन सी 12,000, ऑप्शन डी 14,000. विच इज द करेक्ट आन्सर? थोडं लक्षपूर्वक प्रश्न वाचा. इंग्लिशमध्ये जर सांगितला तर इफ वी सोल्ड अ आर्टिकल बाय 10,000 यू हॅव 2,000 रुपीज लॉस. 10,000ला विकल्यावर काय व्हायला लागलाय? 2,000 रुपये लॉस व्हायला लागलाय. बट वी वॉन्ट 2,000 प्रॉफिट. ₹2,000 मला प्रॉफिट पाहिजे. देन व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ द आर्टिकल? ठीक आहे. तर आता या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात आलं असेल. एक वस्तू 10,000 रुपयाला विक्री केल्यास 2,000 रुपये तोटा होतो. जर 2,000 रुपये नफा हवा असेल तर विक्री किंमत किती ठेवावी लागेल? तर पहा, 10,000 रुपयाला विक्री केल्यावर तोटा झालाय, मग खरेदी किंमत किती असेल? खरेदी असेल 10,000 प्लस 2,000, कारण तोटा झाला ना 2,000, म्हणजे 12,000 त्याची मूळ किंमत असेल. आता मला नफा पाहिजे 2,000, मग प्लस 2,000 जास्त घ्यावे लागतील 12,000मध्ये, म्हणजे टोटल 14,000 रुपयाला ती वस्तू विक्री करावी लागेल. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. परीक्षेत तुम्ही काय करता, कदाचित 10 मध्येच 2 मिक्स करता आणि 12,000 म्हणून उत्तर सांगतात. ठीक आहे. तर अशा प्रश्नामध्ये काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये कधीही अडचण येणार नाही आणि तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने हे सोडवू शकतात. ठीक आहे. तर या प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर मागचे प्रश्न मी घेतोय त्याचे पण स्क्रीनशॉट घ्या. हा पाठीमागचा क्वेश्चन, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर त्याच्या आधीचा क्वेश्चन, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर त्याच्या पूर्वीचा प्रश्न, याचाही स्क्रीनशॉट घ्या. त्याच्या आधीचा क्वेश्चन, याचाही स्क्रीनशॉट घ्या. त्याच्या आधीचा स्क्रीनशॉट, याचाही स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात. हा प्रश्न आहे. हे पर्सेंटेज फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. अगदी सोपा आहे अगदी. हा एक प्रश्न महत्वाचा होता. त्यानंतर अगदी सिंपल पद्धतीनं. तर या पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. आता महत्वाचं म्हणजे रविवारी होणारा सराव पेपर. सर्व विद्यार्थी पालक यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आपण उद्या PDF पेपर देणार आहोत, सराव पेपरची, जी तुम्हाला सकाळी 11 ते 12च्या दरम्यान ग्रुपवर मिळेल. त्याची झेरॉक्स काढून घ्या.
आणि तो पेपर रविवारीच सोडवा, कारण उद्या पण आपल्याला झूम मीटिंग घ्यायची आहे. त्यामुळे काही घटक जे राहिले ते उद्याच्या झूम मीटिंग मध्ये घेतल्यानंतरच पेपर सोडवा, कारण आपलं रिव्हिजन पूर्ण होईल पूर्ण 12 चॅप्टरचं. म्हणून आवर्जून मी आज 2 चॅप्टर पूर्ण केलेत. तर आता आपल्याला क्षेत्रफळ आणि सांख्यिकी माहिती असे 2 घटक पूर्ण घ्यायचे समजून, आणि मग त्यानंतरच पेपर सोडवा हे पुन्हा मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतात.